नवीन व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि आज 11 ऑगस्ट 2024 आणि आम्ही चाललो आहे कोगनोळीला. आणि कोगनोळीला व्ही पार्क म्हणून एक ट्रॅम्पोलिन पार्क आहे जिथं खूप व्हरायटी ऑफ गेम्स आहेत, इंडोर आउटडोर गेम्स. आणि आज मी ते एक्सप्लोअर करणार आहे. मी, माझी वाईफ आणि माझा मुलगा शिवांश. तुम्ही बघत असाल तो बसला आहे गाडीमध्ये. आणि आमचा प्रवास बहुतेक तिथून एक ऑलमोस्ट 1.5 तासाचा प्रवास, 1 ते 2 तासाचा प्रवास निवांत जाणार आहे. आम्ही ऑन द वे मध्ये आम्ही थांबेल नियर डबरपा रिव्हरजवळ. तर आपल्यासाठी एक छोटासा नजारा दाखवणार आहे मी. सो लेट्स कॅच यू नियर डबरपा रिव्हर. थँक्यू. It's a new world out there, go make it. Doesn't it matter? Reach out for the stars and fly. മലച്ചെണ്ടിലോരോ മുട്ടുമോരോ സ്വപ്നം അവയിൽ കാണാറാകും നീതോരോ മോഹമോരോ വർണ്ണം ആരാരോ പാടുവതാതെ നീഹാരാർദ്രരാഗം അറിയാമോ പിറാക്കളെ ഇങ്ങിനിയൻ ജീവിതം. फ्रेंड्स, हे बघा घटप्रभा रिव्हर. आणि आपण बघू शकताय किती प्रमाणित पाणी भरलेलं आहे. खूप सुंदर नजारा आहे हा. तर मी आता हा इथं स्टॉप करत आहे व्हिडिओ आणि चाललो आहे आपल्या पुढच्या प्रवासाला. फायनली पोचलेलो आहे विराट जंक्शनला. बेळगाव इकडे येण्यासाठी कमीत कमी 2 तासापेक्षा जास्त टाईम लागला. का की बेळगाव ह्या साईडला येताना एवढे डायव्हर्शन आणि ट्रॅफिकमुळे खूपच टाईम लागलेला आहे. तर आता जवळजवळ दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि पोटात खूप भूक लागलेली आहे. तर पहिला काय तर खाऊन घेऊया व्यवस्थित चमचमीत चांगल्यापैकी काय तर. आणि आपल्या पुढे काय करायचं आहे ते आपल्याला ते आपण मी तुम्हाला नंतर कळवतो. ओके, बाय. Yeah, proof. हुसन तेरा तौबा 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 तौबा. 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 औ ले लिया कुड़ी ने दिल साडा हाले थोड़ा साफ जा नहीं लगदा है राता. तर आता लंच झालेलं आहे आणि लंच झाल्यानंतर मी आलो आहे व्ही पार्ककडे. व्ही पार्ककडे आल्यानंतर पहिलं आपण बघू शकताय की गो कार्टिंगचा जो नजारा आहे बघू शकता की पहिला आल्यानंतरच गो कार्टिंगचा रेस तुम्हाला बघायला मिळेल. आणि बघा ज्या पद्धतीनं गो कार्टिंग व्हायला आहे बघताना तर एक नंबरच वाटतं आहे. मला तर असं वाटतं आहे की खेळताना तर एकदम खतरनाक वाटत असतं. तर हे बघा, आपण जेव्हा पहिल्यांदा व्ही पार्कला येत आहे तेव्हा आपल्याला आहे अशा टाईपचं एक कार्ड, एक स्मार्ट कार्ड हे घ्यायला लागेल. तर आपल्याला जेवढे पण कुठले पण गेम्स खेळायचे असतील तर ह्या कार्डच्या मार्फत आपण हे कोणतेही गेम्स आपण खेळू शकतो. നാടിൻ നന്മകനെ പൊന്മകനെ മുത്തായവനെ നിന്നും സൂര്യനും ചന്ദ്രനും ഒന്നായവനെ കാലം കാത്ത് വച്ച രക്ഷകനെ സംഹാരകനെ ഞങ്ങൾ കണ്ണനായി വന്നവനെ ഭയമേ മാറിപ്പോ നീ അണ്ണൻ വന്നാൽ തുമ്പിട്ട് നെല്ല് ഇരുട്ടിൽ സിറ്റി വാഴും രാജാവുക്ക് എല്ലാരും സുല്ല് ഇവനെ കൊഴുവാനായെന്നും ജനത്തിരക്ക് കാലം എടുത്തു വച്ച സ്വർഗം പോലും മണ്ണൽ പേട് എല്ലും
சௌக்கியமா நான் இங்கு சௌக்கியமே உன்னை எண்ணி பார்க்கையில் கவிதை கொட்டுது அதை எழுத நினைக்கையில் வார்த்தை முட்டுது थोड़ी फुर्सत भी मेरी जा कभी बाहों को दीजिए थोड़ी फुर्सत भी मेरी जा कभी बाहों को दीजिए आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए आज की रात मजा चांगला गेम आहे. समजा आपण एका टीमसोबत यायला आहे, समजा एक 10-12 जणांची टीम आहे, तर हा गेम तुम्ही 5 पार्टिसिपेंट्सना घेऊन खेळू शकता. तर ह्या गेमचं नाव आहे हॉर्स रेसिंग. हा खूप अमेझिंग गेम आहे. मिनिमम 5 पार्टिसिपंट्स ह्याच्यात लागतात. तर आपण बघू शकताय हर पार्टिसिपंटचे एक रो आहेत आणि प्रत्येक बॉलचे एक मिनिंग्स आहेत. टोटली एक कपल ऑफ बॉल्स येतात तिकडनं आणि ते बॉल ह्या रिंगमध्ये फेकायचं आणि ह्या कलरच्या हिशोबाने स्कोर्स मिळतात. व्हाईट कलर म्हणजे 1 स्टेप, येलो कलर म्हणजे 2 स्टेप्स, रेड म्हणजे मला वाटतं की 3 स्टेप्स. तर ह्या मेथडनं हे जे वरती आपल्याला हॉर्स दिसत आहेत ते हॉर्स आपण रेसिंग लावू शकताय आणि एक चांगला गेम खेळू शकताय. एक चांगली टीम पाहिजे, जी टीम 5 जणांची टीम असते त्यासोबत आपण हा गेम खेळू शकतो. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, सो आज व्ही पार्कचा जो कार्यक्रम होता तो पूर्ण झालेला आहे आणि व्ही पार्कला येणं ॲक्च्युली वर्थ आहे. इथं येणं खूप असे ॲक्टिव्हिटीज आहेत जे एन्जॉयबल ॲक्टिव्हिटीज आहेत, स्पेशली किड्सना तर खूपच चांगले चांगले ॲक्टिव्हिटीज आहेत, गेम्स आहेत आणि ते गेम्स आपण खेळू शकता आपल्या किड्ससोबत. ॲडल्ट्सना मोठ्यांना म्हणतात तर बॉलिंग हा एक खूप सुंदर गेम आहे. तर अनलकीली मला तो मिळाला नाही ड्यू टू रश. वेटिंग खूपच होतं आणि मला खेळायला मिळाला नाही तो. तर डॅशिंग कार हा एक चांगला गेम आहे, तो खेळायला मला तो मी माझ्या मुलासोबत खेळला, वाईफसुद्धा खेळली. चांगला गेम आहे तो आणि खूप ट्रॅम्पोलिन पण हा गेम चांगला आहे. बिलो 5 इयर्ससाठी सॉफ्ट प्ले म्हणून छोटा ट्रॅम्पोलिन गेम आहे, तो पण तुम्ही किड्सना खेळू देऊ शकता. खूपच चांगला आहे आणि आपण प्लॅन करू शकता. शक्यतो संडे यायला टाळू शकता बिकॉज ड्यू टू हेवी रश खूपच गर्दी असते. बट यू कॅन एन्जॉय अ लॉट आणि खायला प्यायला काही कमी नाही आहे इथं. विराज जंक्शनला खूपच खाण्याचे खूप व्हरायटीज आहेत, स्टोअर्स आहेत आणि तुम्हाला बऱ्यापैकी तुमची पोटपूजा पण होते. हा कार्यक्रम संपलेला आहे आणि आम्ही आता आलो थेट बेळगावच्या दिशेला आपल्या घरी. तर धन्यवाद, बाय बाय, टाटा.